अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा तया ठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री श्री सद्गुरु ज्ञानेश्वर कुंडलिका पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, अपने माता पिता की जय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्म विद्येचे लाविले रोप, चैतन्याचा दीप उजळीला. 56 भाषेचा केला से गौरव, वावर नवे नाव उभारली. से मैसावे साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला 16वा श्लोक घ्यायचा आहे. अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक क्रमांक 16. आता नेहमीप्रमाणे मी अगोदर म्हणतो, माझ्या मागे आपण म्हणायचं. एवं प्रवर्तितै चक्रं नानुवर्तयति हया, अघायुरेण इंद्रिया रामो मोघं पार्थ सजीवती. परत एकदा म्हणतो, त्याच्यामागे आपण पूर्ण म्हणायचं. एवं प्रवर्तितै चक्रं नावर्तयति हया, अघायुरेण इंद्रिया रामो मोघं पार्थ सजीवती. या श्लोकामध्ये जो 16वा श्लोक आहे याच्यामध्ये 8 ओव्या आहेत. 138 ते 145. आणि माऊलीने याच्यामध्ये 2 दृष्टांत सांगितलेले. आजचा दिन विशेष असा आहे, आज 13 मे आहे आणि आज जी एकादशी आहे तिला अपरा एकादशी म्हणतात. अपरा म्हणजे अमर्यादित पुण्य. तुम्ही जर का आजची एकादशी धरली तर तुम्हाला अमर्यादित पुण्य मिळेल. आणि ब्रह्महत्या, परनिंदा आणि खोटं बोलणं याच्यापासून जे पाप मिळतं त्याच्यातून आपली आज मुक्तता होते. म्हणजे कसं आहे, खोटं बोलू नये पण आपण बोलून जातो.
निंदा करू नये, पण आपण करून जातो. मग आजची एकादशी धरली तर ते आपल्याला मुक्तता होईल, असं या एकादशीचं महत्त्व आहे. आणि आज काय माहिती आहे का, आज म्हणजे आंतरराष्ट्रीय स्थलांतरित पक्षीय दिन आहे. म्हणजे 365 दिवस कुठला दिन असतो, स्थलांतरित पक्षाचा दिवस आहे आज. आणि असं म्हणतात की ह्या दिवशी स्थलांतर करतात पक्षी, इकडून तिकडे, आफ्रिकेतून भारतातून आफ्रिकेमध्ये, असं काही. त्याच्यानंतर आजचा जो दिवस आहे तो भारतीय राष्ट्रपती होते, माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद, त्यांचा आज जन्मदिवस आहे. त्याच्यानंतर आजच 1952 साली स्वतंत्र भारताचं संसदेतलं पहिलं सत्र झालं. म्हणजे नेहरू जे पंतप्रधान होते आणि पहिलं सत्र तेव्हा झालं 1952 साली, 13 मे 1952 साली स्वतंत्र भारताचं पहिलं सत्र झालं. हा असा दिन विशेष आहे. आणि हा जो 16वा श्लोक आहे याच्यामध्ये भगवंत आपल्याला काय सांगतात माहिती आहे का, सृष्टीचा जो सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही त्याचं जीवन व्यर्थ होय. काल आपण बघितलं जीवनसृष्टीचं चक्र बघितलं आपण, प्राणीपासून ते परमात्मापर्यंत. या चक्रामध्ये आपला काहीतरी भाग आहे. मग आपण आपल्या वाट्याला आलेला जो कर्तव्य कर्म आहे ते आपण पार पाडलं पाहिजे, असं भगवंताची इच्छा आहे. तर याच्यामध्ये कसं आहे, एवम प्रवतितै चक्रन म्हणजे काय, जो मनुष्य पारंपरिक सृष्टी चक्रानुसार कर्म करीत नाही, म्हणजे नानुवर्तयति या आघायुरीन इंद्रिय रामो मोगम पारतस जीवती, तो व्यर्थ जीवन जगत असतो. जो मनुष्य ह्या सृष्टीचक्रामध्ये भाग घेत नाही त्याचं जीवन व्यर्थ होय. तर याच्यामध्ये आघायू म्हणजे काय, पाप जीवन, पापमय जीवन. आता याच्यामध्ये जो स्वार्थी जीवन जगतो तो इंद्रियाचा दास बनून राहतो. स्वार्थी मनुष्य दास असतात इंद्रियाचे, आणि इंद्रिय म्हणेल तसे ते वागतात. त्याच्यानंतर मानवी जीवन हे केवळ भोगासाठी नाही आहे, तर आत्मसाक्षात्कारासाठी आहे. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. जन्माला आपण आलो ना तर भगवंताचा साक्षात्कार आपल्याला करता आला पाहिजे. बाकी गोष्टी आहेत त्या गौण आहेत. एखाद दिवशी तुमचा बंगला नाही झाला तरी चालेल तुम्हाला, परंतु भगवंताचा साक्षात्कार, भगवंताची ओळख आणि एक मनुष्य म्हणून, एक नागरिक म्हणून आपण कसं राहावं याचं जरी आपल्याला ज्ञान आलं तरी भरपूर आपण काहीतरी कमावलं आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे केवळ इंद्रिया सुखाकरता जीवन जगतात त्यांचं जीवन पशुतुल्य होय. एके ठिकाणी तुकाराम महाराज असं म्हणतात, पशु काय पाप पुण्य जाणत. पाप काय पुण्य काय पशुला काय कळणार. पण आता पशुसारखं मनुष्य राहायला लागला. कसलं पाप कसलं पुण्य हाय, घ्या माझ्या मारून, असं चाललेलं आहे. तारतम्य आता कोणाच राहिलेलं नाही. सगळे लोक स्वार्थी झालेले आहेत. त्याच्यामुळे निस्वार्थी आता लोकच राहिले नाही. बरं, हा जो तिसरा अध्याय जो आहे ना तो साधनारंभ आहे. तर आज आपण 2 टॉपिक पूर्ण करणार आहोत. श्लोक क्रमांक 1 ते 8 हा जो टॉपिक होता तो ज्ञानयोग आणि कर्मयोग, आसक्तीशिवाय करणे हे भगवंताने सांगितलं. आणि 9वा श्लोक ते 16वा म्हणजे आत्तापर्यंतचा श्लोक, आजचा शेवटचा श्लोक, त्या 16व्यापर्यंत यज्ञादी कर्म का करावेत हे भगवंताने सांगितलेलं आहे. आणि पुढच्या श्लोकापासून 17 ते 24 भगवंत असं सांगतात की ज्ञानाला आणि भगवंताला सुद्धा कर्म करावे लागतात लोकसंग्रहासाठी. नुसता ज्ञानी झाला म्हणून त्यांनी कर्म करायचं थांबायचं, कारण तो थांबला. समजा आता आपण समजा भरपूर ज्ञानी लोक आहेत बघा, ते हिमालयात जाऊन राहतात,
पण त्याचा समाजाला काय उपयोग आहे का? काय उपयोग? हां, तो स्वतः उद्धार झालेला आहे त्याचा, पण त्याने समाजाचा कुठं उद्धार केला आहे? म्हणून समाजाच्या उद्धारासाठी ज्ञानाला सुद्धा काय करायला लागतात? कर्म करावे लागतात. ते पुढच्या श्लोकापासून आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे पुढचा श्लोक म्हणजे 17 ते 24, आणि त्याकरता ज्ञानोबरायांनी 22 ओवी खर्च केलेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये मी परत एकदा काय सांगतो की हा जो श्लोक आहे याच्यामध्ये आपण भगवंताची इच्छा अशी आहे की जे सृष्टीचक्र आहे त्याच्यामध्ये तुमचा थोडा का होईना सहभाग पाहिजे, एवढं भगवंताला म्हणायचं आहे. आता ज्ञानोबर आहे काय म्हणतात बघू आपण. ओबी क्रमांक 138. ऐशी हे आदि परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगतली या अद्वरा लागोनिया. मला मिळालं का? 138 तिसरा अध्याय, तिसरा अध्याय आणि 16वा श्लोक आहे बघा. 138 क्रमांक झालं का? मिळालं? हां. आता ह्या ओवीद्वारे भगवंत असं सांगतात की सृष्टीचक्राचं जे पुरातन परंपरा आहे ती तुला मी थोडक्यात सांगितली. कसली परंपरा? कुठली? तर परमात्म्यापासून वेद होतात, वेदापासून कर्माची निर्मिती होते, कर्मापासून यज्ञ तयार होतो, यज्ञापासून प्रजन्य तयार होतात आणि प्रजन्यापासून अन्न तयार होतं आणि अन्नापासून भूते तयार होतात, म्हणजे प्राणीमात्र. म्हणजे परमेश्वरापासून ते प्राणीमात्रापर्यंत आणि प्राणीमात्रापासून ते परमेश्वरापर्यंत हे सगळं मी तुला थोडक्यात सांगितलं आहे. जीवनचक्र, सृष्टीचं चक्र. बघा आपल्याला एक शब्द आहे बघा, रिसायकल बिन, म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे. हेच तर चाललेलं आहे. हे परमेश्वराने अगोदरच काय ते सांगून ठेवलेलं आहे आपल्याला. पुढे बघा, मनोनी समूळ हा उचितो स्वधर्म रूप ऋतू नानुष्टी जो मत्तू लोकी ये. म्हणजे काय माहिती का, जो उन्मत्त मनुष्य आहे तो स्वधर्माचं आचरण करत नाही आणि मग समाजासाठी योग्य असलेलं कर्म त्याच्याकडून होत नाही, त्याचा समाजासाठी काही उपयोग होत नाही असं माऊली असे म्हणतात. कारण उन्मत्त असेल ना तर त्याला उचित काय आणि अउचित काय, योग्य काय किंवा अयोग्य काय हे त्याला काही कळत, सारासार विचार त्याच्या जीवनामध्ये नसतो. पुढे बघा, तो पातकांचे राशे जान भार भूमीसे जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा गेला. तर माऊली असं म्हणतात की तो पापाची राशीच होय. जो कुकर्म करतो त्याचा भार पृथ्वीला सहन होत नाही. पृथ्वीला बघा एवढ्या एवढ्या बिल्डिंग आहेत, डोंगर आहे, याचा भार सहन होतो, पण पापी माणसाचा भार त्याला सहन होत नाही पृथ्वीला. बघा काय किंवा हे म्हणजे तो माणूस असेल 50-100 किलोचा पण ते पण ओझं पृथ्वीला सहन होत नाही. म्हणून माणसाने काय नाही चांगलं कर्म करता आलं, वाईट करून. आणि बघा चांगलं कर्म करायला पण लोक करू देत नाहीत. बरोबर की नाही? आमचे गुरुवारे म्हटले होते एका ठिकाणी की तुम्ही चांगलं कर्म करू नका, कारण चांगलं कर्म करायला लोक पाय खेचतात. मग तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही फक्त वाईट नाही करायचं. एखादा माणूस विहिरीत पडला समजा आणि एखाद्याने दोर टाकला खाली, त्याला जे दोराला पकडून ये वरती, तर तुम्ही कमीत कमी दोर कापायचा नाही, म्हणजे तो विहिरीतच राहील.
असं नाही करायचं आपण. एवढं आपण करू शकतो. म्हणजे वाईट कर्म आपल्या हातात आहे, आपण ते टाळायचा प्रयत्न करा. पुढे बघा. ते आता ज्ञानोबारायांचं कसं आहे माहिती आहे का, एकदा सांगितलं का त्यांना ते दृष्टांत दिल्याशिवाय पटत नाही. आता दृष्टांत बघा कसा मजेशीर दिलेला आहे. ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे का अब्र पटल अकाळीचे. अरे अर्जुना, त्यांचं जीवन ज्या म्हणजे ते त्यांचं जीवनाला काही अर्थ नाही. ते उगाच जन्माला आलेले आहेत. कशाप्रमाणे? जसं की आभाळामध्ये हे येतात, ढग येतात, ते उगाच येतात. असं वाटतं पाऊस पडेल, पण पाऊस काय पडत नाही. तसं त्यांचं जीवन आहे. म्हणजे असं वाटतं की ते जन्माला आले, ते काहीतरी समाजासाठी करतील, पण ते समाजाचं सोडा, त्याचं स्वतःचं सुद्धा हित करत नाहीत. असेही काही म्हणजे उपजले मेले ऐसे किती जण जन्माला येतात आणि किती जण मारतात, याला काही गणित नाही आहे. असा एक दृष्टांत सांगितला आहे. परंतु माऊलीला एका दृष्टांताने पोट नाही भरत आहे. परत दुसरा दृष्टांत सांगितला बघा त्यांनी. काय म्हणतात? का गळास्तन अजेचे तैसे जियाले देखे तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेचे ना. बघा बाबा, की शेळी असते बघा, शेळीला गळ्याला स्तन असतात ना स्तन. हां, माहिती आहे का? बघितले का तुम्ही? नाही बघितले? हां, असं स्तन असतं बघा. कधी कुठल्या तरी म्हणजे नेहमी सगळ्या शेळीला नाही, काही शेळीला असते स्तन असतं इथे. पण ते काय कामाचे? दूध कुठून निघतं? दूध खालूनच निघतं. बघा, ते 12व्या वर्षाची झेप आहे. नाही, मला सांगा, या 12व्या वर्षाची कल्पना आहे की जे गळ्यातलं स्तन काय कामाचं? असे हे जन्माला येतात, पण काही कामाचे नाही. ते स्वतःही काही त्यांचा उद्धार करत नाहीत आणि समाजाचा सुद्धा उद्धार करत नाही. म्हणजे काही समाजामध्ये अरे कधी म्हणजे अहो कधी काय होतं, आता ब्लॉकमध्ये पण शेजारचा कोण राहतो हेच कळत नाही. तो कधी कामाला जातो, कधी घरी येतो, काही माहिती पडत नाही. हां, तर अशी पण समाजामध्ये माणसं आहेत. माणसामध्ये ते मिसळतच नाही. बरोबर आहे. हां, बरोबर आहे. आता पुढे बघा. मनोनी ऐके पांडवा हा स्वधर्म कवने न सांडवा. सर्व भावे बजावा हाची एकू. अरे अर्जुना, ह्या स्वधर्माचं आचरण करणं एवढंच आपलं काम आहे. तू क्षत्रिय आहेस, तुझा धर्म आहे युद्ध करायचा. तू युद्ध करायला ना म्हणू नकोस. तुझं हे कर्तव्य कर्म आहे. आणि हे जर का तू सोडलंस तर मग तू पापामध्ये म्हणजे पाप तुला लागेल असं. हां, पुढे बघा. हा गा शरीर जरी झाले तरी कर्तव्य ओगे आले. मग उचित का आपुले ओसंडावे. अरे शरीर झालं तर कर्म करणंच आहे भाग आपल्याला. मग चांगलं कर्म का करू नये? कर्म तर करायचंच आहे आपल्याला, मग चांगलं का करू नये? ज्याने आपलंही हित होईल आणि दुसऱ्याचंही हित होईल. पण काय होतं, काय माणसाला काय करतात, स्वतःही अशांत राहतात आणि दुसऱ्यालाही काय करतात, अशांत करतात. बॉम्बस्फोट घडवतात. चांगलं चाललेलं जीवन आहे ते अस्थिर करतात आणि समाजामध्ये अराजकता पसरवतात. असेही काही घटक त्या समाजामध्ये आहेत.
तर हे काय उपयोग आहे? माऊली म्हणते चांगलं राहा ना मग कर्म तर करायचंच ना, मग चांगला कर्म करा. पुढे बघा, परिसपास व्यासाची मूर्ती लाहोची देहाची खंती करती कर्माची ते गावंडे गा. बघा, या श्लोकामध्ये भगवंतांनी निरर्थक जीवन कोणाचं हे सांगितलं. जे सृष्टीचक्रामध्ये सहभाग घेत नाहीत त्यांचं जीवन निरर्थक आहे. पण इथे ज्ञानोबा आहे त्याला गाढव म्हणतात. बघा, एका आमच्या गुरुंनी सांगितलं होतं, गाढवाला गाढव म्हणणे आहे पाप आहे. कारण ते काम तरी करतं ना, एका ठिकाणी होतं दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातं. पण काही समाजात असे गाढव आहेत की ते काहीच कामाचे नाहीत. मग काय करतात, काय म्हणतात? सव्यास म्हणजे कोण? अर्जुन. अरे अर्जुना, देह तुम्हाला मिळालेला आहे आणि तुम्ही कर्माची खंती करताय, कर्म करत नाहीत, तर याच्यापेक्षा गाढवपणा कुठला आहे? जिवंत आहे ना तुम्ही, तुम्हाला कर्म करायलाच पाहिजे. आणि कर्मच करायचं तर मग चांगलं का नाही करायचं, ज्याने समाजाचं आणि आपलं दोन्ही हित होईल, असं का करू नये? असा हा भावार्थ ह्या श्लोकाद्वारे माऊलीने आपल्याला सांगितलेला आहे. उद्या आपल्याला नवीन टॉपिक सुरू करायचं आहे. ज्ञानी आणि भगवंताची लोकसंग्रहासाठी कर्म का करावे लागतात ते 17व्या श्लोकापासून ते 24व्या श्लोकापर्यंत भगवंताने आपल्याला सांगितलं. त्याचा विचार उद्या करायचा आहे. बाबा आले जरा बरं वाटलं. पुंडलिका वरद्या विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन की जय. अपने अपने माता पिता, गणपती बाप्पा मोर, मंगलमूर्ती मोर. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ दोषावे, दोषोनी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मरते वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जाओ, विश्वसुधर्म सूर्य पाहो. रोजे वांछल तो ते लावो, प्राणिदात वर्ष सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त मंडळी भेटू उदा. चला कल्पतरूचे अरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापयीन. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती लोकी. भजे दिदो आदिपुरखे अखंडित, आणि ग्रंथ विजय विशेष लोकीये. दृष्टादुष्ट विजय होवावे जे, एथ मने श्री विश्वेश्वराहो. हा होईल दान पसाहो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया, येणे वरे ज्ञान देवो सुखिया. हरि ओम. शांती शांती शांती.